नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 30 वर्षानंतर असा दुर्मिळ योग येत आहे की पुरुषोत्तम मासा सोमवती अमावस्या येत आहे. यापूर्वी हा योग 1996 मध्ये आला होता. बघा, पुरुषोत्तम मास दर 3 वर्षांनी येतो आणि या 3 वर्षानंतर येणाऱ्या मासामध्ये सोमवती अमावस्या येणे अत्यंत दुर्मिळ आहे. तर यावर्षी 2026 मध्ये हा योग 15 जूनला येत आहे. पुढे येणाऱ्या वर्षामध्ये हा योग आपल्या आयुष्यात येईल की नाही, म्हणून याचा पूर्ण लाभ हा घेतला पाहिजे. अधिक मास स्वतःच करोडोपट पुण्य देणारा असतो आणि त्यातही सोमवती अमावस्या आहे. आणि अजून दुर्मिळता पाहिली तर याच दिवशी संक्रांत सुद्धा आहे, मिथुन संक्रांत. तर हे मोठे मोठे योग एकाच दिवशी एकत्र येत आहेत. तर याची दुर्मिळ माहिती किती आहे आणि याचा लाभ कसा घ्यायचा, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला दुसरा व्हिडिओ देखील पाहण्याची गरज पडणार नाही. महर्षी वेदव्यास म्हणतात की सोमवती अमावस्येच्या दिवशी जर कोणी मौन राहून स्नान केले तर त्याला 1000 गोदानाचं पुण्य लाभ मिळतो. बघा, किती मोठं कार्य आहे आणि हे तर सर्वच लोक करू शकतात. पण स्नान कसे करायचे? सकाळी सूर्योदयापूर्वी तुम्हाला स्नान करून घ्यायचं आहे. मौन राहून स्नान करायचं आहे. जर घरात स्नान करणार असाल तर सूर्योदयापूर्वी स्नान करून घ्या. नदीवर जर तुम्ही स्नान करायला जाणार असाल तर सूर्योदय झाल्यानंतर पाऊण ते 1.5 तासाच्या आत तुम्ही स्नान करून घेऊ शकता. तर हे महापुण्य देणारे ठरेल. 1000 गोदानाचं पुण्य तुम्हाला मिळेल. स्नान करताना तुमच्या पाण्यात काळे तीळ टाका. शक्य असल्यास त्याने स्नान करावे. पुढे शास्त्रात वर्णन येते की जर सोमवारी अमावस्या आली तर या संयोगात केलेल्या दान, स्नान आणि जपाचे फल हे विषुवत होते. आता हे विषुवत काय असते? वर्षातून 2दा येते. मेघ संक्रांत आणि तूळ संक्रांतीला विषु संक्रांत म्हणतात आणि ही खूप पुण्य देणारी संक्रांत असते. तर या सोमवती अमावस्येमध्ये तुम्ही जे काही दान कराल, स्नान कराल किंवा जप कराल ते सर्व विषुवत फल देणारे असेल. तर विषुवत फल किती असते याचे वर्णन आपल्या शास्त्रात मिळते की सामान्य दिवसाच्या तुलनेत विषु संक्रांतीमध्ये तुम्ही जे काही सत्कर्म कराल ते सूर्य आणि चंद्रग्रहणासारखे पुण्य देणारे फलदायी असते. आणि यामध्ये जे काही पुण्य तुम्हाला मिळेल ते सर्व अक्षय होते. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, जे कधीही नष्ट होत नाही. आता मिथुन संक्रांत काय आहे थोडे हेही समजून घ्या. 12 महिने असतात आणि सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतात, एका घरातून दुसऱ्या घरात जातात. तर ज्यावेळी आपली राशी परिवर्तित करतात त्यावेळेला संक्रांत म्हटले जाते. पण हा एक महिना असा येतो पुरुषोत्तम मासाचा ज्यामध्ये भगवान श्रीहरी कधीही आपली राशी बदलत नाहीत. हा संक्रांत विरहित महिना असतो. पण हा पुरुषोत्तम मास याच दिवशी संपत आहे, अमावस्येच्या दिवशीच, 15 जूनच्या दिवशी. तर याच दिवशी संक्रांत सुद्धा येत आहे. जो काही तुम्ही जप, ध्यान, सत्कर्म कराल नेहमीच्या दिवसाच्या, सामान्य दिवसाच्या तुलनेत 86,000 पट अधिक पुण्य तुम्हाला मिळते. संक्रांतीच्या या पवित्र काळात हव्य, कव्य इत्यादी जे काही दिले जाते. हव्य काय असते नावावरून समजले असेल. हव्य म्हणजे हवन आणि कव्य म्हणजे जे आपण पितरांच्या निमित्ताने दान पुण्य करतो, त्यासाठी जे काही कार्य करतो त्याला कव्य म्हटले जाते. तर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही जे काही हव्य, कव्य देता ते सर्व सूर्यनारायण जन्मापर्यंत प्रदान करत राहतात. बघा, अनेक लोक आपले पैसे बँकामध्ये फिक्स डिपॉझिट करून ठेवतात आणि त्याचे व्याजही येत राहते. ही अगदी भगवंताने बनवलेली पद्धत आहे इथे की तुम्ही संक्रांतीच्या दिवशी पुण्य कर्म करा, हव्य आणि कव्य द्या, दान पुण्य इत्यादी करा, यज्ञ इत्यादी करा, पितरांसाठी करा. बाकी भगवान सूर्यांच्या इथे फिक्स होईल. प्रत्येक जन्मात तुम्हाला मिळत जाईल. हे देखील अनंत असते. असं ठरलेलं नाही की इतक्या जन्मापर्यंत मिळेल. जन्म जन्मांतरापर्यंत मिळते. तर या दिवशी खूप भगवंताच्या नावाचा जप करावा. चालता बोलता जप करा. अनेक लोक म्हणतात ना की आम्हाला बसून जप करायला जमत नाही किंवा वेळ नाही, तर तुम्ही चालता फिरता सुद्धा जप करा. आता आपण जाणून घेऊया अमावस्या कधी सुरू होत आहे. अमावस्या 14 जूनला सुरू होईल. दुपारी 12:20 पासून ते 15 जून रोजी आपल्याला सकाळी 18:23 पर्यंत ही अमावस्या असेल. त्यामुळे आपल्याला सोमवती अमावस्येचा जो वेळ आहे तो खूप सकाळचा कमी असल्यामुळे आपल्याला या वेळेमध्ये जास्तीत जास्त सकाळी लवकरात लवकर या सेवा करायच्या आहेत. बघा, या दिवशी काय करावे अगदी संपूर्ण आणि सविस्तर माहिती जाणून घेऊया. नंबर 1, पहिले कार्य. तुम्हाला सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून घ्यायचं आहे. कसे स्नान करायचे? मौन राहून स्नान करायचं आहे. तुमच्या पुण्याची सुरुवात तिथूनच होईल. 1000 गोदानाचं पुण्य तुम्हाला तिथून मिळायला सुरुवात होईल. नंबर 2, दुसरे कार्य. बघा, जेव्हा सूर्योदय होईल तेव्हा तुम्ही पितृतर्पणाची तयारी करून घ्या. लक्षात ठेवा, ही मुख्य गोष्ट आहे. पितृतर्पण कसे करायचे की एका तांब्याच्या तांब्यात तुम्ही जेल घ्या, त्यामध्ये काळे तीळ टाका. तुळशीची पाने आधीच तोडून ठेवली असेल तर ते तुम्ही टाकून घ्या. जर कुशा असेल तर त्या देखील टाका. नाही मिळालं तर काही हरकत नाही. त्यानंतर तुम्ही गीतेच्या 7व्या अध्यायाचा पाठ करून घ्या किंवा ऐकून घ्या. पाठ ऐकल्यानंतर तुम्ही दक्षिण दिशेकडे तोंड करून हे जल अर्पित करून द्या.
आणि संकल्प करा की आम्ही जो गीतेच्या 7व्या अध्यायाचा पाठ केला या दुर्मिळ योगात याने आमचे पितृदेव तृप्त होत तृप्त होत तृप्त होत 3 वेळा बोलले पाहिजे आणि दक्षिण दिशेकडे तुमचे तोंड असावे. हे तुम्ही लहानसे कार्य केले ना की 10 मिनिटाचे, तर यामुळे तुम्हाला अनंत पुण्यही मिळणार आहे, हे विसरू नका. आणि जर हा अध्याय वाचणे तुम्हाला जर शक्य नसेल, वेळ नसेल, तर तुम्ही ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप देखील 11, 21, 51, 108 वेळा करू शकता आणि पितरांना तर्पणही करू शकता. नंबर 3, तिसरे कार्य. आमुष्य आहे तर तुम्ही या दिवशी हवनाची तयारी करा. पहिले कार्य जे तुम्ही कराल त्यांनी पितृदेव तृप्त होतील, याने घरातून नकारात्मकता संपेल, घरात कुल खानदानात उत्तम संतान येते आणि घराचा गाडा सुरळीत रूपाने चालू लागतो. मग पुढची तयारी तुम्ही करा हवनाची. हवन कसे करायचे यासाठी 10 मिनिटे, तुम्हाला 15 मिनिटे लागतील. तयारी तुम्ही 1 दिवस आधीपासून करून ठेवू शकता. सर्व गोष्टींचे हवनाचे भरपूर व्हिडिओ आहेत यूट्यूबवरती, तुम्ही ते पाहून हवन हे करू शकता. आधी तुम्ही तर्पण केले, पितृदेव तृप्त झाले. हवनाने कोण कोण तृप्त होईल? स्थान देवता, जिथे तुम्ही राहत आहात ना तर तिथल्या स्थान देवता असतात. तर त्यानंतर ग्रामदेवता, कुलदेवता, भगवान गणेश, लक्ष्मी माता तृप्त होतात. तर तुमची ही लहानशी साधना होऊन जाते. नंबर 4, आता चौथे कार्य बघा. कोणतीही गोष्ट दान करण्यासाठी स्पर्श करून घ्यायची आहे या योगामध्ये, कारण पूर्ण दिवस हा अमावस्येचा योग राहणार नाही. सोमवती अमावस्या ही 8:15 पर्यंतच आहे. तर तुम्ही या योगात एकतर धन काढून घ्या आणि आम्ही इतके दान करत आहोत, नंतर तुम्ही दान करू शकता. आधीच तुम्ही त्याच योगात स्पर्श करून घ्या. धान्य असेल तर त्याचा तुम्ही स्पर्श करून घ्या की आम्ही या अन्नाचे दान करत आहोत या दुर्मिळ योगात, याने आमचे पितृदेव तृप्त होत, आमचा अंतरात्मा संतुष्ट हो. नंबर 5, पाचवे कार्य. त्यानंतर बघा तुम्हाला चौथे कार्य करायचे आहे, जे सर्वात जास्त मुख्य आहे आणि हे सर्व तुम्ही करून घ्या आणि त्यानंतर मग आपल्याला पाचवे कार्य म्हणजे जप करायला बसून घ्यायचं आहे. पुरुषोत्तम मासाचा हा शेवटचा दिवस आहे आणि त्यानंतर मग ही संधी तुम्हाला 3 वर्षानंतर मिळेल. मग या योगामध्ये तुम्हाला मिळणार नाही तर जप करा. कोणत्याही भगवंताचे नामस्मरण तुम्ही करू शकता. भलेही तुम्ही पूर्ण वर्ष दान करत नसाल, पण या वेळेत तुम्ही दान नक्की करा. त्याचप्रमाणे विष्णू पुराणात वर्णन येते की या दिवशी कोणतेही पानं फुलं तोडली जात नाहीत. आता तुळशीपत्र हे तुम्ही अगोदर तोडून ठेवले तरी ते शिळे होत नाही, पण मात्र आपल्याला फुलेही तुम्ही बाजारातून विकत आणून पूजेसाठी वापरू शकता. नंबर 6, बघा सोमवती अमावस्येला रस्त्यावरील काळ्या रंगाच्या कुत्र्याला, श्वानाला म्हणजे कुत्र्याला तेल लावलेली भाकरी आपण या दिवशी खाऊ घातली तर आपला केतुग्रह शांत होतो आणि पितृदोष असतील तर तेही देखील निघून जातात. तर तुम्हाला काय करायचं आहे, या दिवशी संध्याकाळी किंवा दिवसभरात कधीही जोपर्यंत अमावस्येचा काळ आहे तर त्या वेळेत कधीही काळ्या रंगाच्या कुत्र्याला खास करून तुम्ही तेल लावलेली भाकरी किंवा चपाती खाऊ घालू शकता. आणि काळ्या रंगाचं कुत्रं तुम्हाला समजा नाही मिळालं तर ज्या रंगाचं कुत्रं असेल तर त्याला तेल लावलेली भाकरी या दिवशी खाऊ घालायची असते आणि त्याला खूप महत्त्व देखील असतं. तर तुम्ही नक्कीच हे काम या दिवशी करू शकता. नंबर 7, आपण या दिवशी पिंपळाची पूजा करायची असते. पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला प्रदक्षिणा मारायची असतात, कारण पिंपळाच्या खोडामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं एकत्रित स्वरूप असतं किंवा माता लक्ष्मीचं सुद्धा स्थान आहे. पिंपळ वृक्ष अगदीच लहान नसावा, आपल्या उंचीपेक्षा 1.5 पट तो मोठा असावा. म्हणजे ज्या पिंपळ वृक्षाचं खोड किंवा बुंदा आपल्याला जेवढा जास्त मोठा दिसतो तर तशाच पिंपळ वृक्षाची आपण या दिवशी पूजा करावी. सर्वप्रथम आपल्याला त्या पिंपळ वृक्षाला मिठी मारायची असते, कारण पितृगणांच्या शांतीसाठी खास करून आपण या दिवशी त्यांची पूजा करतो. तर या पिंपळ वृक्षाला मिठी मारायची म्हणजे काय, एक प्रकारे स्पर्श करायचा, नमस्कार करायचा. त्यानंतर पिंपळ वृक्षाला तुम्ही 108 किंवा जास्तीत जास्त त्याच्या डबल म्हणजे 216 प्रदक्षिणा मारू शकता. आणि एवढ्या जर शक्य नाही झाल्या तर तुम्ही कमीत कमी 15 का होईना प्रदक्षिणा या पिंपळ वृक्षाला मारून घ्या. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, पिंपळ वृक्षाच्या मुळाशी एक दिवा देखील लावायचा आहे. शक्यतो तिळाच्या तेलाचा दिवा हा लावावा. त्याचप्रमाणे घरात तांब्याच्या तांब्यात पाणी भरायचं, त्यामध्ये 1 चमचाभर शक्यतो गाईचं दूध टाकायचं. काळे तीळ त्या दूध मिश्रित पाण्यामध्ये मिसळायचं आणि 1 पांढरे फूल सुद्धा त्यामध्ये टाकून न्यायचं आणि हे पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला अर्पण करायचं आहे. म्हणजे दूध मिश्रित पाणी, काळे तीळ, पांढरे फूल हे सगळं असणारे जे काही मिश्रण आहे ते आपल्याला एक प्रकारे पिंपळाच्या वृक्षाला घालायचं आहे. आता पुन्हा आपण आपल्या पितरांच्या शांतीबद्दल किंवा आपली जी काही इच्छा आहे ती तिथे मांडू शकतो, मागू शकतो. पिंपळ वृक्षाची पूजा करणे या दिवशी अत्यंत शुभ मानले जाते. म्हणजे एक प्रकारे पितरांच्या शांतीसाठी
करण्यासाठी नाही, तर तुम्हाला या सर्व देवी देवतांचा आशीर्वाद मिळावा यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय किंवा ही पूजा या पद्धतीने करू शकता. आणि पिंपळाची ही पूजा आपल्याला सकाळी 8:15 वाजायच्या आतच करायची आहे. आणि जर तुम्हाला सोमवारी ही पूजा करणे शक्य नसेल, तर तुम्ही रविवारी दुपारी 12 नंतर देखील ही पूजा ही सेवा करू शकता. नंबर 8, बघा या दिवशी तुळशी प्रदक्षिणेला सुद्धा खूप जास्त महत्त्व मानलं जातं. तर तुळशी मातेला तुम्ही 108 प्रदक्षिणा घरच्या घरी मारू शकता, किंवा तुमच्या तुळशीपाशी प्रदक्षिणा करायला जागाच नसेल तर तुम्ही काय करायचं, तू स्वतःभोवतीच एक प्रदक्षिणा मारायची. एका तांब्याच्या तांब्यात किंवा एखाद्या पसरट भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेफार काळे तीळ टाकायचे आहे. नसेल तर फक्त पाणी घेऊन तुम्ही ओंजळीने ते पाणी तुळशी मातेच्या मुळाशी टाकताना ओम पितृभोवे नमः किंवा पितृदेवो भवे असं म्हणत म्हणत तुळशीला पाणी घालायचं आहे. तर हे सुद्धा एक पितरांसाठीच आपण पूजा करतो. तर या पद्धतीची पूजा तुम्हाला करायची आहे. नंबर 9, त्याचबरोबर तुम्ही या दिवशी घराच्या छतावर किंवा एखादी मोकळी जागा असेल तुमच्या घराच्या आसपास जिथे किंवा तिथे तुम्ही दरवेळेस ठेवता, तर तिथे तुम्हाला दही भात नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे, दही भाताचा. तर बघा यावरती सेपरेट व्हिडिओ येईल, तर त्यामध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगेनच. नंबर 10, सोमवती अमावस्येला आपल्याला शिवलिंगाला देखील अभिषेक करायचा आहे. शिवलिंगाचा अभिषेक सुद्धा तुम्ही साध्या पाण्याने करू शकता, किंवा पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून किंवा दुधामध्ये काळे तीळ मिसळून त्या पद्धतीने करू शकता. त्यानंतर पुन्हा शिवलिंग स्वच्छ धुवून तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थापन करायचं आहे. या दिवशी तुम्ही शिवलिंगावर स्वधा 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 असे 7 वेळा म्हणत तांदळाचे दाणे वाहू शकता. त्याचबरोबर शिवलिंगाला चंदनाने लेपन करू शकता. चंदनाने लेपन केल्यामुळे सुद्धा आपल्या संपूर्ण घराला शांती लाभते. पितृदोषापासून सुद्धा आपलं रक्षण होतं असं म्हटलं जातं. अशी ही धार्मिक मान्यता आहे. अजून सांगायचं झालं तर ज्याच्याकडे शिवलिंग नाहीये पण खंडेराव महाराजांचा टाक आहे, तर त्यांनी टाकावर अभिषेक केला तरी पण चालेल. सोमवती अमावस्या सुद्धा खंडेराव महाराजांसाठी एक पूजा करण्याचा दिवस म्हणून महत्त्वाचा मानला जातो. तर खंडेराव महाराजांच्या टाकावर आपण भंडारा वाहू शकतो. टाकाऐवजी ज्याच्याकडे मूर्ती असेल तर ते सुद्धा या दिवशी बेल भंडारा किंवा खंडेरावांना जी काही प्रिय आहे ते सगळ्या गोष्टी आपण या दिवशी अर्पण करू शकतो. तसेच या दिवशी तळी सुद्धा भरता येईल. नंबर 11, तुम्हाला या दिवशी तुमच्या घरातील सर्व व्यक्तींची नजर उतरवायची असेल तर तुम्ही मिठाने किंवा मोहरीने नजर उतरवू शकता. आणि जे काही आपण नजर उतरवलेले साहित्य असतं, तर मग मोहरी असेल तर तुम्ही ती कचरा टाकून द्या, आणि मीठ असेल तर ते पाण्यामध्ये सोडून द्या, आणि अशा पद्धतीने या अमावस्येला हे उपाय करू शकता. नंबर 12, आता सोमवती अमावस्या असल्यामुळे या दिवशी आपल्याला नारळाचा उतारा एका वेगळ्या पद्धतीने करावा लागेल. जसे की आपण कर्पूर होम करतो त्या पद्धतीने करू शकतो आपण, किंवा जरी आपण घराच्या मुख्य दरवाजाच्या एकदम वरून ते खाली उंबरठ्यापर्यंत जो काही नारळ 7 वेळा उतरवतो, तसं जरी आपल्याला करायचं ठरलं तर आपण तो नारळ आपल्याला फोडून टाकता येणार नाही, डायरेक्ट आपण तो फेकून द्यावा लागेल. तर अशा पद्धतीचा उतारा करता येईल. कारण तुमच्यापैकी बरेच जण विचारत होते की या दिवशी नारळ फोडावा का, पण सोमवार हा महादेवांचा वार असल्यामुळे या दिवशी आपल्याला तो नारळ फोडता येणार नाही. त्यामुळे जमलं तर बघा, नारळाचा उपाय म्हणजे नारळाचा जो काही आपण उतारा करतो तर तो एक कर्पूर होम त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. नंबर 13, आता हा शेवटचा आणि खूप सुंदर उपाय सांगत आहे. हा उपाय तुम्ही रविवारी संध्याकाळी किंवा सोमवारी संध्याकाळी देखील करू शकता. अधिक महिन्यात दीपदान अजूनही केलं नसेल तर अधिक अमावस्येच्या दिवशी 33 पिठाचे दिवे बनवून दीपदान करा. कारण अमावस्येला दीपदान करणे विशेष मानलं जातं. एवढंच नाही तर घरातील या विशेष 5 ठिकाणी दिवे लावल्याने अनेक जन्मांची पापे नष्ट होतात असं धर्मग्रंथात सांगितलेलं आहे. इतकंच नाही तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सुख समृद्धी आणि देवी लक्ष्मीचा वास घरात कायम राहतो असं म्हटलं जातं. गव्हाच्या पिठाचे दिवे बनवताना त्यामध्ये मीठ टाकू नका, फक्त हळद टाका आणि या पिठापासून 33 छोटे छोटे आणि सुंदर दिवे तयार करा. प्रत्येक दिव्यामध्ये कापसाची एक लांब वात किंवा उभी वात ठेवावी आणि त्यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचे तेल घालावे. संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्ताच्या वेळी हे दिवे प्रज्वलित करावे. आता सर्वात महत्त्वाचा भाग दिव्यांचे पूजन आणि संकल्प. आता दिवे फक्त बनवून चालणार नाही तर त्याची शास्त्रोक्त पूजा करणे देखील आवश्यक आहे. यासाठी काय करायचं तर एका मोठ्या आणि स्वच्छ ताटामध्ये हे 33 दिवे व्यवस्थित मांडून घ्या. त्यानंतर प्रत्येक दिव्याला मनोभावे हळदी कुंकू आणि गंध अक्षदा लावावे. देवांचे स्मरण करत त्यावरती फुले अर्पण करावी.
दिवे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. आपल्या उजव्या तळ हातावर थोडंसं स्वच्छ पाणी घ्या आणि अक्षता घ्या. डोळे बंद करा आणि म्हणावं, माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, घरात सुखशांती नांदण्यासाठी आणि माझ्या पितरांच्या मुक्तीसाठी मी आज हे 33 दिव्यांचे दीपदान करत आहे. ही प्रार्थना करून ते पाणी आणि अक्षता ताटाच्या बाजूला म्हणजे जमिनीवर सोडून द्यावं आणि दिवे लावताना आपण पुढील मंत्राचा जप करावा. ओम दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरतो मे पापम दीपज्योती नमस्तुते. आता जर तुम्हाला हा मंत्र म्हणणं कठीण वाटत असेल तर अगदी सोपा आणि तितकाच प्रभावी मंत्र म्हणजे ओम पितृभुवे नमः हा मंत्र म्हणत आपण संपूर्ण दिवे प्रज्वलित करावे. 33 दिवे जमले नाहीत तर 1, 5, 11 किंवा 21 दिवे लावा आणि अधिक महिन्यात 21 दिव्यांच्या दीपदानाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे बरं का. आता हे दीपदान नक्की कुठे करायचं तर हे 33 दिवे तुम्ही तुमच्या घरातील पाण्याच्या ठिकाणी तसेच जवळच्या मंदिरात किंवा नदीकाठी जाऊन दीपदान करू शकता. नदीकाठी दीपदान करणे अत्यंत श्रेष्ठ मानले जाते. तसेच हे दिवे तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला दान म्हणून देखील देऊ शकता. दान देताना सोबत दक्षिणाने नारळ नक्की द्या. अधिक महिन्यात अशा प्रकारे केलेल्या दानामुळे आपल्याला कित्येक पटीने जास्त पुण्य हे प्राप्त होतं. आता हे दान करून झाल्यानंतर 5 ठिकाणी आपल्याला तेलाचे दिवे लावायचे आहेत. हे 33 दिवे दान केल्यानंतर अमावास्येच्या रात्री घरातील नकारात्मकता संपवण्यासाठी घरातील 5 विशेष ठिकाणी हे कणकीचे दिवे लावले जातात. जसे वास्तू आणि शास्त्रानुसार दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. घराच्या दक्षिण कोपऱ्यात किंवा दक्षिण दिशेला तोंड करून आपण तेलाचा एक दिवा नक्की लावावा आणि आपल्या पितरांचे मनोभावे स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. दुसरे ठिकाण आहे ते तुळशीजवळ. तुळशीपाशी तुपाचा दिवा लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते आणि माता लक्ष्मींची कृपा ही सदैव टिकून राहते. त्याचबरोबर घराच्या मुख्य उंबरठ्यावर आपण 2 बाजूला 2 दिवे लावू शकता. उंबरठ्यावर दिवा लावल्याने घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धीचा प्रवेश होतो असं म्हणतात. याचबरोबर आपल्या घरात ज्या ठिकाणी बघा माठ ठेवलाय किंवा पाण्याचे ठिकाण असेल तर त्या ठिकाणी एक छोटासा दिवा हा कणकेचा प्रज्वलित करावा. जलतत्व आणि पितरांचा थेट संबंध हा मानला जात असल्यामुळे हा उपाय सुद्धा अत्यंत शुभ मानला जातो. त्याचबरोबर आपण अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा तुपाचा दिवा हा लावू शकता. शक्य असल्यास जवळच्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन तुम्ही हे दीपदान करावं, कारण पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवी देवता आणि पितरांचा वास असतो असं मानलं जातं. जर आसपास पिंपळाचं जर तुमचं झाड नसेल तर काळजी करू नका, जवळच्या कोणत्याही मंदिरामध्ये आपण हे दीपदान करू शकता. दीपदान करताना शेवटी हात जोडून एक छोटी आणि मनापासून प्रार्थना करावी की हे ईश्वरा, आमच्या पितरांना सद्गती लाभू द्या, आमच्या कुटुंबावर तुमचे आशीर्वाद कायम राहू द्या, आमच्या घरात सुख शांती आणि आरोग्य समृद्धी नांदू द्या, कारण मनात आणलेली ही प्रार्थनाच तुमचे खरे पुण्यकर्म ठरते. त्याचबरोबर 33 पिठाचे दिवे हे अधिक महिन्याच्या दीपदानासाठी वापरले असतील तर हे दिवे दुसऱ्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली ठेवावेत. किंवा अनेक ठिकाणी अशी धार्मिक परंपरा आहे की पिठाचे दिवे प्रज्वलित केल्यानंतर ते पक्षी, मुंग्या, गायी किंवा इतर प्राण्यांना खाण्यासाठी द्यावेत. यामागील भाव असा की दीपदानाचं पुण्य आणि अन्नदानाचं पुण्य हे दोन्ही मिळावं. पिठाचे दिवे म्हणजे कणकीचे दिवे किंवा त्यातील अन्न घटक प्राणी, पशु पक्ष्यांना दिल्यास अन्नदानाचंही पुण्य मिळतं. मुंग्या, पक्षी, गायांना अन्न दिल्यास सर्व जीवांमध्ये परमेश्वराचं रूप पाहून सेवा केल्याचं पुण्य देखील प्राप्त होतं. विशेषतः अमावास्येच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ अन्नदान, पक्ष्यांना दाणे टाकणे, गायीला चारा खाऊ घालणे आणि गरजू व्यक्तींना भोजन देणे हे पितृकार्याशी जोडले गेले आहे आणि हे सर्व उपाय आवश्यक आपण सोमवारी या अमावास्येला आवश्यक करायचे आहेत. तर तुम्हाला समोवती अमावास्येच्या बाबतीत अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. या तिथीचा पूर्ण लाभ घ्या अशी मला आशा आहे. आणि आता आपले कर्तव्य समजून व्हिडिओ इतरांपर्यंत देखील पाठवा, इतरांपर्यंत देखील पोहोचवा, जेणेकरून हा दुर्मिळ प्रसंग आपल्याला आयुष्यात जेव्हा मिळाला आहे तर याचा आपण सर्वांनी मिळून लाभ उठवावा. सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वांचे मंगल, सर्वांचे भले. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.